आपल्यासोबत उद्धव सेनेचे उमेदवार गणेश लोखंडे आहेत. काय सांगाल, नुकतीच मतमोजणी जी आहे ती सुरुवात झाली आहे. किती मतदान तुम्हाला पडलं आहे आणि भाजपला किती मतदान झाले? ही निवडणूक तशी बिनविरोध होणार होती, पण मी निवडणूक लढल्यामुळे ही निवडणूक झाली आणि भारतीय जनता पक्षाचं पूर्वीच संख्याबळ जास्त होतं आणि आमचं महाविकास आघाडी संख्याबळ कमीच होतं. तरीसुद्धा मला आमचं 119 संख्याबळ असताना सुद्धा मला 134 मते मिळाली. 14 मते मी एक्स्ट्रा घेऊ शकलो, 15 मतं मला जास्तीची मिळाली. आणि भारतीय जनता पक्षाने अखेरच्या टप्प्यामध्ये जो घोडेबाजार केला, त्यांना पूर्वी वाटलं होतं का बिनविरोध सहज आपण ही निवडणूक लढू, पण त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या सगळे मंत्री, आमदार, खासदार सगळ्यांना पळावं लागलं, त्यांच्या पूर्ण यंत्रणेला पळावं लागलं, प्रत्येक मतदाराच्या दारापर्यंत जावं लागलं आणि त्यांना अखेरला घोडेबाजार करावा लागला. तेव्हा ही निवडणूक ते जिंकू शकले. जर त्यांनी घोडेबाजार केला नसता तर एखाद्या वेळेस मतदाराचा कल माझ्याकडे असता. मात्र सध्या जर बघितलं तर महायुतीचं मतदान सुरुवातीपासून जास्त होतं, तरी देखील तुम्ही रिंगणामध्ये उतरले. मला वाटलं होतं की त्यांच्या जी नाराजी, त्यांच्या पण मतदारात खूप नाराजी होती, पण अखेरीला त्यांनी काय केलं, प्रत्येक मतदाराच्या मागं यंत्रणा लावून त्या लोकांना कन्व्हिन्स केलं व घोडेबाजार केला आणि त्यातून त्यांच्याकडे मतदार डिवाईड झाले. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी देखील प्रयत्न केले होते, देखील तुम्ही रिंगणामध्ये उतरले होते. ऐनवेळी तुम्हाला उमेदवारी दिली गेली, पहिले तुमच्या उमेदवारांनी माघारी घेतली होती. हो, माझी तर अशी निवडणुकीची तयारी नव्हती, पण पक्षाने वेळेवर आदेश दिला आणि मी पूर्ण ताकदीने पक्षाच्या बळावरती ही निवडणूक लढलो आणि जे मतदान घेता येईल ते घेतलं. मग काय सांगाल की आता तुम्हाला 134 मतदान पडलं, शिल्लक मतदान नेमकी कोणाचंही मतदान फुटलं वर शिल्लक पडलं? आता ज्यांनी केलं त्यांच्या नावाने मी सांगू शकत, पण केली त्यांनी गुप्त मदत केली, त्यांच्या नावाने सांगू शकत. नक्की जर पाहिलं गेलं हे उद्धव सेनेचे उमेदवार होते गणेश लोखंडे. ही निवडणूक जी आहे ती आमची तयारी नव्हती, मात्र भाजपला ही निवडणूक बिनविरोध होऊन द्यायची नव्हती, म्हणून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याची प्रतिक्रिया गणेश लोखंडे यांनी दिल्याची पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर.